तर कुणबी नोंदी नसलेल्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हटलं। कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल, त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही अशी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत आज ही अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे। मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल आज सरकारकडे सादर केला आणि नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा सुद्धा आता त्या आधारे करण्यात येणार आहे। TV9 मराठीने कालच ही बातमी दिली होती आणि TV9 मराठीच्या या बातमीवर आज सरकारकडून सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जे आता ओबीसी मध्ये काही मराठा समाजाची लोक म्हणजे कुटुंब आहेत ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत। आता हे जे मराठा समाजाचं स्पेशल आरक्षण असेल ते त्यांना लागू होईल का? नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही। आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर कुणबी नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षण नसेल। 1967 पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, त्यांना आधीच्या नोंदींनुसार आरक्षण असणार आहे। 1967 पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे। ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मराठा आरक्षण असेल। पूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्यानुसार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय।